अकोल्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच जोमाने कामाला लागावे असे खणखणीत आवाहन शिवसेना अकोला जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार डॉ. राजन साळवी यांनी केले आहे। अकोला येथील हॉटेल ग्रीन अँड हॉटेल येथे शिवसेना जिल्हा पदाधिकारी आणि एसआयआर संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांची रणनीती, एसआयआर विषयक कामे आणि पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तळागाळातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून शिवसेनेचे विचार आणि कार्य घराघरांत नेण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी डॉ. राजन साळवी यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। प्रमुख नेत्यांची उपस्थिती। या महत्त्वपूर्ण बैठकीच्या व्यासपीठावर शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। यामध्ये शिवसेना अकोला जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. राजनजी साळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विनभाऊ नवले, युवासेना महाराष्ट्र सचिव विठ्ठल सराफ पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई राऊत, विदर्भ प्रवक्ते प्राध्यापक प्रकाश डवले, महानगर प्रमुख राजेश मिश्रा, जेपी सावंग, पवनेश अग्रवाल, शारदाताई वाळके आणि मुकुंदराव मिळशीकर या प्रमुख नेत्यांचा समावेश होता। कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद। या बैठकीला शिवसेनेचे सर्व उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडी, युवासेना तसेच अकोला जिल्ह्यातील विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण बैठकीबाबतची सविस्तर माहिती शिवसेना अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली आहे।